निष्ठा, आपण जेव्हा कामावर आपली निष्ठा ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती होते, आपल्या कंपनीची प्रगती होते आणि शेवटी देशाची प्रगती होते। आता मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये जाऊन घेतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे असतं, बेस्ट प्रॉडक्ट आणि बेस्ट सर्व्हिस पाहिजे असतं की नाही, आणि लो कॉस्ट, 3 गोष्टी पाहिजे असतात। मग आपल्याकडनं सुद्धा लोक तीच अपेक्षा करणार ना, म्हणून आपण जे समाजाकडनं अपेक्षा करतो तोच समाज आपल्याकडनं अपेक्षा करतो, हे लक्षात ठेवायचं। म्हणून आपण आपलं जे काम आहे ना निष्ठेने, प्रेमाने आणि चांगल्या रीतीने करणं, प्रामाणिकपणे करणं हे खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की आपण जे काम करतो ते फक्त कंपनीसाठी काम करत नाही, म्हणजे पगार मिळण्यासाठी काम करत नाही। आपल्या कामाचा उपयोग समाज करत असतो, देश करत असतो। म्हणून आपण देशासाठी काम करतो हा विचार आपल्या मनात कायम पाहिजे। आपल्या मनात संकुचित विचार असतो, काय महिन्याला पगार मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगलं प्रमोशन मिळालं पाहिजे, इन्क्रीमेंट मिळाले पाहिजे, एवढाच विचार आपल्यापर्यंत असतो। पण तसं नसतं। आपण जे प्रत्येक काम करतो त्या कामाचा संबंध समाजासाठी आणि देशासाठी असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून थोडीशी आपली काय म्हणतात त्याला विजन मोठी केली पाहिजे, आपलं मन थोडंसं प्रौढ केलं पाहिजे। आता आपण खूप संकुचित आहोत, मी आणि माझं, त्याच्याऐवजी आपण जे काही काम करतो त्याने देशाची प्रगती होणार, त्याच्यामुळे राष्ट्राचं हित जपलेलं आहे याचा नेहमी विचार करायचा। आणि विचार नुसता करायचा नाही, ते खरं पण आहे, लक्षात ठेवायचं। म्हणून प्रत्येक काम करताना त्या कामाचा संबंध आपल्या समाजाशी आहे, त्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होणार आहे, आपल्या समाजावर होणार आहे आणि आपल्या राष्ट्रावर पण होणार आहे, हे कधीही विसरता कामा नये। म्हणून सद्गुरू जेव्हा लव वर्क म्हणतात तेव्हा प्रत्येक काम आपण जेव्हा करू ना प्रेमाने, प्रामाणिकपणे, सिन्सिअरली आपण केलं खूप गरजेचं आहे। आणि कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे। आपलं कर्तव्य काम करणे आपलं कर्तव्य आहे हे समजून आपण काम करणं गरजेचं आहे। म्हणून जीवनविद्या काय सांगते, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असली पाहिजे। म्हणजे काय, तुम्ही जे काही काम करता ते राष्ट्रहितासाठी आपण काम केलं पाहिजे, तरच राष्ट्राची प्रगती आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे, हे कधी विसरून जाऊ नका। राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपली प्रगती आहे, म्हणून निष्ठेने काम करणं याला खूप मी महत्त्व देतो। मध्ये मी एकीकडे वाचलं होतं की जगामध्ये 70% लोकांना आपल्या कामातून आनंद मिळत नाही, त्यांना काम आपलं आवडत नाही। म्हणजे तुम्ही विचार करा, जगामध्ये जर 70% लोक असतील तर आपल्या देशात किती असतील? आणि या 70% लोक जेव्हा काम प्रेमाने करत नाही, आवडीने करत नाही, तर त्याच्यातनं काय होणार? त्यांचं पण हित नाही आणि राष्ट्राचं पण हित नाही। म्हणून जीवनविद्या काय सांगते, वाट्याला आलेलं काम, वाट्याला आलेलं काम, तुम्हाला आवडीचं काम मिळालं तर छानच आहे, पण नाही मिळालं तर वाट्याला जे काही काम येतं ते आवडीने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं आहे। ह्याच्यातून काय होतं, तुम्ही जेव्हा आवडीने काम करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो। तुम्हाला आनंद मिळतो एवढंच नाही, तर तुम्ही जेव्हा चांगलं काम करता त्या चांगल्या कामातून तुमच्या कस्टमर्सना म्हणजे समाजाला आनंद देता तुम्ही, बरोबर? त्याचप्रमाणे कंपनीची प्रगती होते, त्यामुळे कंपनीला आनंद मिळतो आणि शेवटी कंपनीची प्रगती म्हणजे राष्ट्राची प्रगती, म्हणून राष्ट्राचं पण हित जपलं जातं, कळलं की नाही? म्हणून आपण स्वतः आनंद त्याच्यातनं मिळवतोच, पण दुसऱ्यांना पण आनंद देत असतो। शेवटी कर्मयोग म्हणजे काय हो, कर्मातून आनंद मिळवणं आणि आनंद देणं म्हणजे कर्मयोग। म्हणून तुम्ही जेव्हा आवडीने, निष्ठेने, प्रामाणिकपणे काम कराल ना, तर खऱ्या अर्थाने तुम्ही कर्मयोग साधता।